उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या तब्येतीची विचारपूस। काही दिवसांपूर्वी पुणे मुंबई महामार्गावर मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता। या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते। मात्र पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी भाविकांनी वेळेवर मदत करून त्यांना तातडीनं पुणे येथील रुग्णालयात दाखल केल्यानं योग्य उपचार मिळाले आणि मोठा अनर्थ टळलाय। या प्रसंगातून आपण साक्षात पांडुरंगाच्या कृपेने वाचलो अशी भावनिक प्रतिक्रिया दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केली। दरम्यान राजकीय, सामाजिक याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी दूरध्वनी तसंच प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या भेटीची विचारपूस केली होती। पुणे येथील उपचारानंतर सध्या दिलीप धोत्रे पंढरपूर येथील निवासस्थानी विश्रांती घेत आहेत। त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार शाजीबापू पाटील तसंच माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे देखील उपस्थित होते। यावेळी उदय सामंत यांनी दिलीप धोत्रे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेतली, त्यांना धीर देत काळजी घेण्याचा सल्ला दिला। बराच वेळ हितगुज करत त्यांनी धोत्रे यांना मानसिक बळ देण्याचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे अवघ्या 15 दिवसांपूर्वी मुंबई येथील हॉटेल ताज इथं उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते दिलीप धोत्रे यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता। उद्योग क्षेत्रात अल्पावधीत यश मिळवत अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला होता। त्या कार्यक्रमावेळी धोत्रे आणि सामंत यांच्यात विविध विषयांवर जवळपास तासभर चर्चा झाली होती। दरम्यान पंढरपूर दौऱ्यावर आल्यानंतर दिलीप धोत्रे यांच्या अपघाताची माहिती मिळताच मंत्री उदय सामंत यांनी धोत्रे यांची आठवण ठेवत पंढरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानं धोत्रे यांनी समाधान व्यक्त केलं। या कठीण काळात आपुलकीनं विचारपूस करणारी माणसं मिळणं हेच खरं बळ असतं, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या।